नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इन्कम फ्रॉम अदर सोर्स ह्या चॅप्टरवरचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेत आहोत. तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो. फ्रॉम द फॉलोइंग पर्टिक्युलर्स सबमिटेड बाय श्री बालकिशन, कम्प्यूट हिज इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस फॉर द असेसमेंट इयर 2020-21. नंबर ए, ॲज एम्प्लॉई ऑफ एक्स कंपनी लिमिटेड, श्री बालकिशन रिसिव्ड ₹8,000 per month ॲज सॅलरी and ₹500 per month as entertainment allowance. The company provides him a car for both official and personal use. The personal use is estimated to be 50%. The company incur an expenditure of ₹6,000 on running and maintenance of the car for both official and personal use (bracket close), and depreciation of the car may be taken as ₹4,000. Number B, he was also director in another company from which he received ₹8,000 as director fees. Number C, interest received on deposit with cooperative company limited ₹1,200. Number D, dividend received from foreign company ₹1,000. Number E, winning from lottery ₹25,000. Number F, income from agricultural land in England ₹8,000. Number G, honorarium for delivering lectures in registered society ₹1,200. Number H, received a dividend of ₹3,104 on the shares of Indian company on 1st June 2012. Sri Balkishan took a loan of ₹40,000 at the rate of 12% per annum to purchase the shares of Indian company. He purchased the shares of face value of ₹30,000 and spent ₹10,000 on his daughter's education. He paid bank commission at the rate 1% for collecting dividend. तर पहा, अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेममधील आयटम आपण या ठिकाणी घेऊया. तर पहा, तर बालकिशन हे या प्रॉब्लेममधले असेसी आहेत. असेसमेंट इयर 2020-21 या वर्षासाठी त्यांचं इन्कम फ्रॉम अदर सोर्सचं उत्पन्न किती टॅक्सेबल होणार आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यांनी आपल्या उत्पन्नाचा जो पर्टिक्युलर्स आहेत, उत्पन्नाचं जे वर्णन आहे ते वर्णन खालीलप्रमाणे केलेलं आहे. त्यामध्ये नंबर ए, ॲज एम्प्लॉई ऑफ एक्स कंपनी लिमिटेड, श्री बालकिशन रिसिव्ड ₹8,000 पर मंथ ॲज सॅलरी. आता पहा, श्री बालकिशन हे एक्स कंपनी लिमिटेडमध्ये कर्मचारी म्हणून काम करतात आणि त्यांना ₹8,000 दरमहा बेसिक पे मिळतो किंवा पगार मिळतो आणि ₹500 एंटरटेनमेंट अलाउन्स म्हणून मिळतात. त्यानंतर त्यांना कारसुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे ऑफिशियल अँड पर्सनल यूज. पर्सनल यूज एस्टिमेटेड 50%, म्हणजे अर्धे ऑफिशियल पर्पजसाठी आणि निम्मी प्रायव्हेट पर्पजसाठी ती कार वापरली जाते. The company incurred an expenditure ₹6,000 on running and maintenance of car. त्या कारचा जो रनिंग आणि मेंटेनन्स एक्सपेंडिचर आहे तो ₹6,000 आहे आणि तो कंपनी करते फॉर बोथ ऑफिशियल अँड पर्सनल यूज, अँड डिप्रिशिएशन ऑफ द कार मे बी टेकन ॲज 4,000. त्या कारच्या किमतीवर जे डिप्रिशिएशन आहे ते ₹4,000 विचारात घ्या असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर पहा, हा जो आयटम आहे तो पूर्णतः सॅलरी ह्या हेडखाली तो येणारा आहे, म्हणून ह्या हेडखाली तो टॅक्सेबल होणार नाही. म्हणून आता आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी घ्या नंबर 1, सॅलरी एंटरटेनमेंट अलाउन्स. एंटरटेनमेंट अलाउन्स and facility of car is
टॅक्सेबल अंडर द हेड इनकम फ्रॉम सॅलरी. इनकम फ्रॉम सॅलरी नॉट टॅक्सेबल अंडर इनकम फ्रॉम अदर सोर्सेस. तर पहा या ठिकाणी नील घ्या, कारण सॅलरी, एंटरटेनमेंट अलाउन्स आणि फॅसिलिटी ऑफ कार यापासून मिळणारं जे उत्पन्न आहे ते टॅक्सेबल आहे, परंतु कुठल्या हेडखाली? इन्कम फ्रॉम सॅलरी ह्या हेडखाली. इन्कम फ्रॉम अदर सोर्स ह्या हेडखाली ते टॅक्सेबल होणार नाही. म्हणून हे असं लिहून नाहीतर शॉर्टमध्ये लिहून टाका, इन्कम फ्रॉम सॅलरी इज नॉट टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्स आणि नील करून टाका. आलं लक्षात? किंवा वर्किंग नोटमध्ये सुद्धा तुम्हाला हे लिहिता येईल. आलं लक्षात? म्हणजे प्रॉब्लेम संपल्यानंतर वर्किंग नोट म्हणून हे तुम्हाला लिहिता येईल. तसं लिहा किंवा असं प्रॉब्लेममध्ये त्या ठिकाणी दाखवा. दोन्हीपैकी कुठलीही एक पद्धत त्या ठिकाणी वापरा. त्यानंतर नंबर बी दिलेला आहे पहा. ही वॉज ऑल्सो डायरेक्टर अँड अनोदर कंपनी फ्रॉम विच ही रिसिव्ड 8,000 ॲज डायरेक्टर्स फीस. तर पहा ते दुसऱ्या एका कंपनीचे डायरेक्टर आहेत. कोण? बालकिशन. आणि त्यांना डायरेक्टर फीस म्हणून ₹8,000 त्या ठिकाणी मिळालेले आहेत. तर हे या हेडखाली टॅक्सेबल होतील. डायरेक्टर फीस ₹8,000 या ठिकाणी टॅक्सेबल होतील, कारण दुसऱ्या कंपनीचे हे डायरेक्टर आहेत आणि डायरेक्टर म्हणून त्यांना ₹8,000 त्या ठिकाणी फी मिळालेली आहे. तर डायरेक्टर फीस ₹8,000 ह्या हेडखाली टॅक्सेबल होईल. त्यानंतर नंबर सी, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन डिपॉझिट विथ अ कोऑपरेटिव्ह कंपनी लिमिटेड ₹1,200. तर पहा एका सहकारी संस्थेमध्ये यांनी फिक्स डिपॉझिट केलेलं आहे आणि त्या डिपॉझिटवर यांना ₹1,200 व्याज मिळालेलं आहे. तर हे व्याज ह्या हेडखाली टॅक्सेबल होईल. म्हणून लिहा नंबर 3, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट्स इन कोऑपरेटिव्ह सोसायटी. कोऑपरेटिव्ह सोसायटी ₹8,000 ₹1,200 या ठिकाणी टॅक्सेबल होते. त्यानंतर डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम फॉरेन कंपनी. आता ही फॉरेन कंपनी आहे पहा. फॉरेन कंपनीकडून यांना ₹1,000 डिव्हिडंड मिळालेला आहे, तर तो टॅक्सेबल होईल. एक्झम्प्ट कोणता होईल? इंडियन कंपनी किंवा डोमेस्टिक कंपनी असा जर शब्दप्रयोग आला तर डोमेस्टिक कंपनीकडून किंवा इंडियन कंपनीकडून मिळणारा डिव्हिडंड हा एक्झम्प्ट असतो, परंतु ही फॉरेन कंपनी असल्यामुळे फॉरेन कंपनीकडून मिळालेला डिव्हिडंड हा टॅक्सेबल होईल. म्हणून या ठिकाणी लिहा नंबर 4, डिव्हिडंड रिसिव्ड फ्रॉम फॉरेन कंपनी किती रुपये मिळालेला आहे? ₹1,000. तर हे ₹1,000 ह्या ठिकाणी टॅक्सेबल होतील. त्यानंतर विनिंग फ्रॉम लॉटरी. आता हे कॅज्युअल इन्कम आहे. आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, मागच्या प्रॉब्लेममध्ये हा आयटम आलेला आहे, परंतु अमाऊंट रिसिव्ड असं दिलेलं होतं. अमाऊंट रिसिव्ड रुपीज डॅश डॅश विनिंग फ्रॉम लॉटरी असं दिलेलं होतं. आलं लक्षात? त्यामुळे त्याचं आपण ग्रॉसिंग अप केलेलं होतं, परंतु आता या ठिकाणी ग्रॉसिंग अप करण्याची आवश्यकता नाही. विनिंग फ्रॉम लॉटरी दिलेलं आहे त्यांनी. म्हणजे प्रॉब्लेममध्ये कसं दिलं आहे की मी लॉटरीपासून ₹25,000 जिंकलेले आहेत. मग आता ती टॅक्स कपात करून दिलेली रक्कम नाही, टॅक्स सहित ती रक्कम आहे. म्हणून या ठिकाणी घ्या नंबर 5,
विनिंग फ्रॉम लॉटरी 25,000 रुपये. अमाऊंट रिसिव्ड फ्रॉम लॉटरी असं जर दिलं असतं तर मग आपणाला त्या ठिकाणी ग्रॉसिंग अप करावं लागलं असतं, कारण अमाऊंट रिसिव्ड म्हणजे टॅक्स कपात करून मिळालेलं ते अमाऊंट असते. आणि टॅक्स किती कपात केला जातो लॉटरीच्या बाबतीमध्ये? 30%. कुठलंही कॅज्युअल इन्कम असो त्याच्यावर 30% टॅक्स कपात करूनच उर्वरित रक्कम दिली जाते. तर आता मूळ यांनी जी लॉटरीपासून जिंकलेली रक्कम आहे तीच रक्कम या प्रॉब्लेममध्ये त्यांनी मेन्शन केलेलं असल्यामुळे आता ह्या 25,000चं ग्रॉसिंग अप करण्याची गरज नाही. विनिंग फ्रॉम लॉटरी ₹25,000. त्यानंतर नंबर F, इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चरल लँड इन इंग्लंड. तर पहा, इंग्लंडमध्ये यांची शेतजमीन आहे, त्याच्यापासून त्यांना 8,000 रुपये उत्पन्न मिळालं आहे. तर हे कुठलीही शेतजमीन ही विदेशामध्ये असेल आणि त्या शेतजमिनीपासून आपल्याला काही उत्पन्न मिळालेलं असेल तर ते टॅक्सेबल असते. म्हणून लिहा नंबर 6, इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चरल लँड इन इंग्लंड किती रुपये? 8,000 रुपये आहेत. पहा, हे टॅक्सेबल होतील. हे भारतीय शेतजमिनीपासून मिळाले असते तर करमुक्त झाले असते, परंतु हे इंग्लंडमध्ये आहे शेत. त्यानंतर ऑनोरेरियम फॉर डिलिव्हरिंग लेक्चर इन रजिस्टर्ड सोसायटी. एका नोंदणीकृत सोसायटीमध्ये यांनी काही लेक्चर डिलिव्हर्ड केलेले आहेत आणि त्याबद्दल त्यांना 1,200 रुपये मानधन मिळालेलं आहे. तर हे टॅक्सेबल आहे. तर पहा नंबर 7, ऑनरेरियम फॉर लेक्चर्स किती रुपये? 1,200. हे टॅक्सेबल होतील ऑनरेरियम. त्यानंतर नंबर H, रिसिव्ड डिव्हिडंड ऑफ ₹3,104 ऑफ द शेअर ऑफ इंडियन कंपनी. आता इंडियन कंपनीकडून हा डिव्हिडंड मिळालेला आहे, म्हणून या डिव्हिडंडचं उत्पन्न काय होईल? करमुक्त होईल. म्हणून या ठिकाणी ह्या नंबर 8, डिव्हिडंड फ्रॉम इंडियन कंपनी एक्झम्प्ट. त्यानंतर 1 जून 2012 रोजी बालकिशन टूक अ लोन 40,000 @ 12% per annum to purchase the share of Indian company. He purchased share of face value of ₹30,000 and spent 10,000 on his daughter's education. तर पहा, हे ह्या इंडियन कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी 1 जून 2012 रोजी बालकिशन यांनी 40,000 रुपये कर्ज 12% दराने त्या ठिकाणी घेतलेलं आहे. दर शेकडा 12% दराने. आणि त्यांनी इंडियन कंपनीचे शेअर्स खरेदी केलेले आहेत आणि त्याच्यावर यांना हे डिव्हिडंड मिळालेलं आहे 3,104. ही परचेस्ड शेअर्स फेस व्हॅल्यू ऑफ ₹30,000 अँड स्पेंट 10,000 ऑन हिज डॉटर्स एज्युकेशन. त्यांनी त्या 40,000पैकी 30,000 रुपये शेअर्स खरेदीसाठी वापरले आणि 10,000 रुपये मुलीच्या शिक्षणासाठी वापरले. आलं लक्षात. आणि ही पेड बँक कमिशन @ फर्स्ट 1% फॉर कलेक्टिंग डिव्हिडंड. तर पहा, आता या ठिकाणी यांनी जे कर्ज घेतलेलं आहे हे शेअर्स खरेदी करण्यासाठी ते 40,000 रुपये आहे. आलं लक्षात. त्या 40,000वर 12% दराने येणारं जे व्याज आहे ते व्याज आपणाला या ठिकाणी कपात करता येणार नाही. त्याचबरोबर बँक कमिशन म्हणून डिव्हिडंड कलेक्ट करण्यासाठी 1% कमिशन त्यांनी दिलेलं आहे. हाही खर्च वजा करता येत नाही, कारण ज्या बाबीसाठी आपण खर्च करतो त्या बाबीपासून उत्पन्न मिळालेलं असलं पाहिजे आणि ते टॅक्सेबल असलं पाहिजे. आता पहा, यांनी हे दोन्ही खर्च कशासाठी केलेले आहेत? ह्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी 40,000 रुपये कर्ज घेतलं, त्याच्यावर 12% दराने किती होईल?
म्हणजे 12% दराने जर आपण त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर वर्षभराचं व्याज किती होईल? 12×48 म्हणजे 4,800 रुपये व्याज त्या ठिकाणी होईल. आलं लक्षात. त्यानंतर 1% कमिशन दिलेलं आहे बँकेला आणि ते कमिशन आता हे मुळात उत्पन्नच एक्झम्प्ट असल्यामुळे ह्या उत्पन्नावर केलेला जो खर्च आहे तो खर्च वजा करता येत नाही. आलं लक्षात. ज्या बाबीसाठी आपण खर्च करतो त्या बाबीपासून उत्पन्न मिळालेलं असलं पाहिजे आणि ते उत्पन्न टॅक्सेबल असणं आवश्यक आहे. तर ते टॅक्सेबल आहे का? नाही, एक्झम्प्ट आहे. म्हणून डिव्हिडंडच्या बाबतीमध्ये दिलेलं कमिशन हे नॉन डिडक्टेबल आहे, म्हणजे ते डिडक्ट करता येणार नाही. त्याचबरोबर जे व्याज दिलेलं आहे ते व्याजसुद्धा त्या ठिकाणी अलाउड नाही. आलं लक्षात. हे दोन्ही खर्च त्या ठिकाणी अलाउड नाहीत, हे ध्यानात ठेवा. आणि आता ह्या सर्व उत्पन्नांची बेरीज करा. तर 44,400 एवढं त्या ठिकाणी त्यांना इन्कम झालेलं आहे. म्हणून याला लिहा इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा प्रॉब्लेम पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा, मी त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.